तर शरद पवार यांनी हा दावा केला आणि याच दाव्यावरती मुख्यमंत्र्यांनी सवाल विचारलाय। राहुल गांधी यांच्या भेटीचा हा परिणाम आहे का असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला। राहुल गांधी रोज कपोलकल्पित कहाण्या सांगतात, तशीच अवस्था आता शरद पवार यांची सुद्धा झालेली आहे का असा सवाल आता देवेंद्र फडणवीस यांनी केला। की इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ह्याची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले। राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवार साहेबांची तर झाली नाही ना। कारण पवार साहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी ईव्हीएम बद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते। किंबहुना पवार साहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की ईव्हीएमला दोष देणं हे अयोग्य आहे। आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवार साहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय। सर्व मंडळी जनतेत बोलते, हे सगळे बोलतायत, पण इलेक्शन कमिशननी बोलवल्यावर हे कोणी जात नाही। इलेक्शन कमिशन समोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत। सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे। संसदेतली शपथ जर सुप्रीम कोर्टमध्ये सांगितलं आम्ही शपथपत्र देणार नाही कारण आम्ही संसदेत शपथ घेतली आहे, चालेल का? हायकोर्टात सांगितलं चालेल का? तसंच क्वासाय ज्युडिशियल मॅटरमध्ये जर त्या ठिकाणी तुम्हाला शपथपत्र मागितलं जात आहे तर तुम्ही शपथपत्र का देत नाही? कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही खोटं बोलतात आणि तुमचं खोटं पकडलं गेलं आणि ते शपथपत्रावर दिलं तर उद्या तुमच्यावर त्या ठिकाणी फौजदारी कारवाई होऊ शकते। आणि म्हणून रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं अशा